धनगर एसटी आरक्षणाबाबत पंढरपूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय उपोषणाला पाठिंबा म्हणून राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर सकल धनगर समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी तरुणांनी धनगरी गजनृत्य करून अर्धा तास महामार्ग रोखला होता। गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणाबाबत लढा देत आहे, मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही सरकारनं धनगर समाज आरक्षणाचा विचार केला नाही। आरक्षणासाठी पंढरपूर येथे 9 सप्टेंबर 2024 पासून राज्यस्तरीय उपोषण सुरू करण्यात आले। या उपोषणास धनगर समाजातील 6 जण उपोषणाला बसले। गेल्या 11 दिवसांपासून हे उपोषण चालू असून उपोषणस्थळी 2 तरुणांनी विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्नही केला, तरी देखील सरकारनं अद्यापही दखल घेतली नाहीये। सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच पंढरपूरच्या या उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथे सकल धनगर समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाने आक्रमक होत मेंढरं आणि जनावरं रस्त्यावर आणली। तरुणांनी डफ वाजवत धनगरी गजनृत्य करत अर्धा तास हा महामार्ग रोखला होता। या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आपलं मत व्यक्त करत सरकारचा निषेध केला। येत्या 4 दिवसात सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आलाय। आंदोलनात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। तर या रास्ता रोको दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय। 9 सप्टेंबर रोजी आपल्या महाराष्ट्रामधील सकल धनगर समाजाच्या वतीने जे 6 युद्धे पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेला आहे, तर अनेक तालुक्यांमध्ये असंच रस्ता रोको आंदोलन अनेक ठिकाणी त्यांचा पाठिंबा पण धनगर बांधवांच्या वतीने जो दर्शवण्यात आलेला आहे। आणि त्यात जे पंढरपूरमध्ये आमरण उपोषण चालू आहे, त्यामध्ये आमच्या 2 धनगर बांधवांनी, एक जणांनी विष पिऊन विष प्राशन करून सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर एक जणांनी म्हणजे पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला। तर इतका धनगर समाज हा पेटून उठलेला आहे। तर समाज या सरकारने या आमच्या धनगर बांधवांची अशी कळकळीची तुम्हाला आमची एक नम्र विनंती की आमच्या समाजाला एसटी आरक्षण हे त्वरित अदा करावं, आणि जर झालं तर आम्ही या धनगर समाज महाराष्ट्रभर पूर्ण पेटून उठेल आणि याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीने करू, एवढंच आम्ही शासनाला सांगू इच्छिते। या सरकारला जाग येण्यासाठी धनगर बांधवांना एसटी आरक्षण मिळावं म्हणून राहुरी तालुक्यातील सकल धनगरच्या वतीने आज कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड समोर हायवेवर रस्ता रोको, शेळ्या मेंढ्या, बैलगाडी, घोड्यांसह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव राहुरी तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित झाला आणि सरकारला जाग यावं म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारला विनंत्या केल्या। जर लवकरात लवकर या मल्हार योजनेचा आपण विचार केला नाही आणि धनगर बांधवांना एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिलं नाही, तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन पुढच्या काळात उभं राहील। या निमित्त या रस्ता रोकोच्या निमित्ताने मी सरकारला इशारा देऊ इच्छितो आणि सर्वच बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो। पण पुढील काळामध्ये या सरकारला झोपेतून उठवायचं असेल तर वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभे राहतील, याची सरकारने नोंद घ्यावी। सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी भव्य असा रस्ता रोको करण्यात आला। आमचे समाज बांधव 6 युद्धे आज 11 दिवस झाले पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेले, त्यांची तब्येत खालवलेली आहे। त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलो होतो। जर आता या सरकारने 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व समाज महाराष्ट्रभर या रस्त्यावर इथून पुढे पेटून उठू आणि लवकरात लवकर या सरकारने आमच्या या मागणीचा विचार करावा, अशा प्रकारची विनंती करतो। जय मल्हार। हा निष्काळजी प्रकारचा सरकार जी काळजी घेत नाही, याच्यातून तिने काळजी घ्यायला पाहिजे। असे ठिकठिकाणी आंदोलन चालू आहेत। जसं कोकिळाचा आवाज जर दाबायला जर त्या कावळेच उठत असेल तर त्या कावळ्यालाही सुद्धा कोकिळ हे दाबण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी याची सरकारने दखल घ्यावी व लवकरात लवकर हा जो योद्ध्यांचा जो संघर्ष चाललेला आहे हा संपवण्यात यावे व एसटी आरक्षण यांना सर्टिफिकेट देण्यात यावे, ही आज सकल धनगर समाजाच्या वतीने मी
ही जय मल्हार आयल्या देवीच्या प्रतिष्ठानच्या वतीने मी हे सरकारला जाग आणण्याचा आम्ही हा पहिला प्रयत्न चालू आहे. यानंतरचा दुसरा प्रयत्न जर बघितला तर हा धनगर समाज खळखळून उठल्याशिवाय राहणार नाही. प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.